आहे. हॉस्पिटल व्हिजिट करायची गरज पडते, तर आपल्याला हॉस्पिटल व्हिजिट न करता आपले कोचेस शिकवणार आहेत, युरिक ॲसिड कसं कमी करायचं. येस. हेल्प मी वेलकम इंटरनॅशनल वेलनेस कोच मिसेस सरला शिर्के मॅम. येस मॅम. सर्वांनी क्लॅपिंग करायचे आणि त्यांना इन्व्हाईट करणार. येस. थँक यू मॅडम. माझं वार्म वेलकम केल्याबद्दल. माझं नाव सरला बालाजी शेळके. मी या कम्युनिटीला जोडून 2 वर्ष 2.5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि माझ्यामध्ये जो बदल झाला तो मी लास्टला शेअर करणार आहे. सर्वप्रथम आज ज्यांनी वर्कआउट घेतलं अंजली आबे ठाकूर सर आणि मीनाक्षी पेटकर यांच्यासाठी आपण क्लॅपिंग करणार आहोत, कारण त्यांनी आपल्याला सर्वांना घामाच्या आंघोळ घातलेली आहे. आपला 20% पाठ झालेला आहे आणि ज्यांनी फ्यूल तयार केलेलं नाही त्यांनी फ्यूल तयार करून बसायचंय, जेणेकरून आपण ते पीत पीत ऐकणार आहोत. आणि जर आपण ती माहिती लिहून घेतली तर आपल्याला ते लॉंग टर्म पर्यंत उपयोगात येणार आहे. मी युरिक ऍसिड हा विषय म्हणजे मुद्दामून घेतलेला आहे, कारण युरिक ऍसिड हे काय आहे ते मलाच माहिती नव्हतं आणि मग ते जाणून घ्यायची माझी इच्छा होती. त्यामुळं मी हा विषय आपल्यासाठी निवडलेला आहे. आता सर्वच आजारांचा विचार जर केला आपण तर सर्व आजारांचं मूळ जे आहे ते आपली खराब जीवनशैली. आपली खराब जीवनशैली असल्यामुळं सर्व आजार आपण तिथून सुरुवात झालेले आहेत आणि ह्याही आजाराचं मूळ जर विचार केलं तर खराब जीवनशैली हेच आहे. ह्या जीवनशैलीमुळेच आपल्याला हा पण आजार होऊ शकतो. अशा स्थितीत आपण युरिक ऍसिड जर आपली जीवनशैली जर खराब असेल तर अशा स्थितीत आपलं युरिक ऍसिड जे आहे ते वाढण्याला आपण बळी होऊ शकतो, ज्यामुळे आणखीन अनेक दुसरे सुद्धा आजार याच्या सोबत होऊ शकतात. मग आपल्याला सुरुवातीला युरिक ऍसिड म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं शरीरातलं महत्व काय आहे, त्याची पातळी वाढल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत युरिक ऍसिड नेमकं काय असतं. आपण युरिक ऍसिड ज्या वेळेला आपण ब्लड टेस्ट करतो त्यावेळेला आपण युरिक ऍसिड वाढलं, कमी पातळी झाली हे फक्त ऐकतो, पण नेमकं ते काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. मग युरिक ऍसिड नेमकं काय आहे? मग आपल्या शरीरात जे अनेक प्रकारचे अवयव काम करतात त्याच्यामधला महत्वाचा अवयव म्हणजे आपली किडनी आहे. ही किडनी ही आपली सर्वात महत्वाची भूमिका बजावत असते आणि ती आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे जे केमिकल्स असतात, जे आपल्या खाण्यातून पिण्यातून तयार जातात, जे टाकाऊ पदार्थ असतात ते लघवी बाहेर टाकण्याचं काम जे असतं ते आपली किडनी करत असते. मग थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर युरिक ऍसिड जे आहे ते एक प्रकारचं रसायन आहे आणि जे शरीरातील प्युरिनच्या विघटनामुळे तयार होत असतं आणि सामान्यपणे मूत्रपिंड आणि मूत्राद्वारे फिल्टर करून किडनी ते काम फिल्टर करायचं करते आणि ते फिल्टर करून बाहेर टाकायचं काम होत असतं. परंतु जेव्हा ते शरीराचं प्रमाण पाहिजे त्यापेक्षा जास्त होतं तेव्हा मूत्रपिंड ते व्यवस्थित फिल्टर करू शकत नाही. आपण आपली जी कॅपॅसिटी आहे तेवढंच काम करू शकतो. कॅपॅसिटी पेक्षा जर जास्त लागलं तर आपण थकून जातो. त्याप्रमाणे आपली किडनी जर युरिक ऍसिडचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा जर जास्त झालं तर ते फिल्टर करू शकत नाही आणि फिल्टर न होता जे युरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये राहतं त्याचं क्रिस्टल मध्ये रूपांतर होतं. म्हणजे क्रिस्टल म्हणजे काय, एक प्रकारचा दगड. तो दगड तयार होतो आणि तो जमा कुठं होतो तर आपल्या सांध्यामध्ये जमा होतो. ज्या वेळेला आपले सांधे दुखतात त्यावेळेला डॉक्टर सर्वप्रथम जी टेस्ट आहे ती युरिक ऍसिडची टेस्ट करून घेत असतात, कारण जास्तीचं युरिक ऍसिड सांध्यामध्ये जमायला लागतं आणि मग ते दगडासारखा भाग ज्या वेळेला आपल्या सांध्यामध्ये साठतो त्यावेळेला आपल्याला सांध्याच्या हालचाली करायला त्रास होत असतो. मग हे जर प्रमाण वाढलं ते काढून टाकणं किडनीला कठीण जातं आणि मग ते वाढतं कुठं तर आपल्या सांध्यामध्ये. मग युरिक ऍसिड वाढलं तर आपल्या शरीरामध्ये काय परिणाम होतो, जर युरिक ऍसिडची पातळी आवश्यकतेपेक्षा वाढत असेल तर अशा वेळी आपल्याला बीपीचा त्रास होऊ शकतो. सांधेदुखी म्हणजे उठताना बसताना त्रास होऊ शकतो. आपल्या अंगावर सूज येत असते आणि यासारख्या समस्या तयार झाल्यानंतर यानंतर आपल्याला किडनीचे आजार सुद्धा तयार होतात. हृदयाचा झटका हे सुद्धा धोकादायक आजार आपल्याला या युरिक ऍसिडच्या वाढत्या प्रमाणामुळे होत असतात. मग युरिक ऍसिड वाढलं तर मग आपल्याला त्याला लघवी करताना त्रास होतो.
जर युरिक ऍसिडची समस्या असेल, तर आपण डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे जर आपण खूप दिवसपर्यंत दुर्लक्ष केलं, तर मग आपली किडनी आपण गमावू शकतो. मग या युरिक ऍसिड वाढण्याची जी काही कारणं आहेत, ते कारणं आपण पाहणार आहोत. कोणत्या कारणामुळे युरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये वाढत असतं. पहिलं कारण आहे अनुवंशिकता. अनुवंशिकता हे बऱ्याच वेळेला युरिक ऍसिड वाढण्याला कारणीभूत असतं. जर आपल्या कुटुंबामध्ये जर हा आजार कुणाला असेल, युरिक ऍसिडची समस्या असेल, तर भविष्यामध्ये पुढच्या पिढीला ती समस्या येत असते. दुसरं कारण आहे आपला आहार. आपला आहार जर आपण योग्य सकस संतुलित जर घेत नसू, तर आपलं युरिक ऍसिड वाढतं. मग आहारामध्ये कोणते पदार्थ जास्त झाल्यानंतर युरिक ऍसिड वाढतं? सी फूड. सी फूड म्हणजे समुद्रातील जे आपण मासे वगैरे खातो, त्याचं प्रमाण जर आपल्या खाण्यामध्ये जास्त झालं, तर मग आपल्याला युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. दुसरं आहे आपण मांसाहार करतो. मांसाहारामध्ये सुद्धा युरिक ऍसिड वाढतं. प्रोसेस्ड फूड जे की सध्याच्या पिढीला आवडतं आहे, प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड. हे दोन जे आहे त्याचं प्रमाण जर जास्त झालं आपल्या खाण्यामध्ये, तर आपलं युरिक ऍसिड नक्कीच वाढणार आहे. तिसरं कारण आहे मद्यपान. जे लोक मद्यपान करतात त्या त्यांच्यामध्ये युरिक ऍसिड वाढण्याचं जास्त प्रमाण असतं आणि मद्यपानामध्ये दारूपेक्षा जास्त बियर मध्ये जे आहे ते युरिक ऍसिड वाढायला कारणीभूत ठरत असतं. तिसरं आहे आता आपण रेड मीट खातो, अॅनिमल्सचे ऑर्गन खातो, शुगर फूड, हाय फ्रुक्टेज फूड, बीन्स, मटार, मसूर, ओट्स पीठ, फुलगोबी, मशरूम याचं जर प्रमाण अति झालं तर युरिक ऍसिड वाढू शकतं. म्हणजे मी जे हे पदार्थांची नावं घेतले, तर याच्यामुळे वाढतंय म्हणून खाणं बंद करणं गरजेचं नाही. पण कुठलीही गोष्ट जर अति प्रमाणात झाली, तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो. मग हे जे आहे ते आपल्याला प्रमाणामध्ये खायचंय. बहुतेक वेळेला युरिक ऍसिडचं प्रमाण जे असतंय निर्माण होण्यामागं आणखीन वेगवेगळी कारणं सुद्धा असू शकतात. त्यामध्ये आहे आपलं पालक, वाटाणे याचं जर प्रमाण आपण जास्त प्रमाणामध्ये जर सेवन केलं, तर आपलं युरिक ऍसिड वाढू शकतं. दुसरं आहे प्युरिनची मात्रा वाढते आणि मग युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. चुकीची आहार पद्धती जरी आपण अवलंबत असू, तरी आपलं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. बाहेरचे पदार्थ खाल्ले जास्त प्रमाणात, तर युरिक ऍसिडचं प्रमाण वाढू शकतं. एखाद्या पेशंटला जर डायबिटीज असेल, तर डायबिटीज पेशंटचं सुद्धा युरिक ऍसिड वाढण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असू शकतं. कॅन्सर झालेल्या पेशंटला ज्या वेळेला किमोथेरपी चालू होते आणि किमोथेरपी चालू झाल्यानंतर त्या रुग्णामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढत असतं. त्यामुळे डॉक्टर लोक प्रत्येक थेरपी चालू करण्याच्या अगोदर ह्या सगळ्या टेस्ट करूनच मग ह्या थेरपी चालू करतात. तिसरं कारण आहे आपण जास्त वेळ उपाशी राहिलं तर युरिक ऍसिड वाढतं आणि सध्याच्या ह्याच्यामध्ये कालच गणेश बांडे सरांनी आपल्याला खूप छान अशी माहिती फिटनेसच्या वेळापायी काय काय चुका आपण करून बसतो हे सांगितलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की जास्त वेळ जर आपण उपाशी राहिलो तर आपण शरीर बिघडतं आणि हे सुद्धा कारण आपल्याला युरिक ऍसिड मध्ये होतं. कारण बऱ्याच जणांना वजन कमी करायचंय तर मला उपाशी मी जास्त वेळ राहते आणि मग वजन कमी करते. ही जी चुकीची भावना आहे ती युरिक ऍसिड वाढण्याला कारणीभूत ठरत असते. आपलं वाढलेलं वजन, लठ्ठपणा जो आहे तो युरिक ऍसिड वाढण्याला कारणीभूत होत असतो. सोरायसिस पेशंट असतात. सोरायसिस पेशंटला सुद्धा युरिक ऍसिड वाढण्याचं प्रमाण जास्त असतं. ज्याची लो इम्युनिटी पॉवर आहे, कमी प्रतिकार शक्ती आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा युरिक ऍसिड जास्त प्रमाणामध्ये वाढत असतं. आपण जर ट्रेस घेत असू आणि व्यायाम कमी करत असू, तरही युरिक ऍसिड आपलं वाढतं. खूप सोडा पिणं, जेवल्यानंतर सोडा पिण्याची खूप जणांना सवय असते आणि जर आपल्या पिण्यामध्ये सोडाचं प्रमाण जास्त झालं, तर युरिक ऍसिड वाढत असतं. मग आता ह्या कारणामुळे युरिक ऍसिड वाढतं हे आपण पाहिलं. आता यानंतर आपण ह्याची लक्षणं काय आहेत, म्हणजे युरिक ऍसिड वाढलं हे आपण समजून कसं घ्यायचं हे पाहायचंय आपल्याला. सांधेदुखीमध्ये वेदना होते आणि सूज येत असते. ज्या वेळेला आपल्याला दुखायला सुरुवात होतात आणि सांध्यांना सूज येते, त्यावेळेला आपण युरिक ऍसिडचं हे लक्षण आहे असं समजून घेऊ शकतो. स्नायूभोवती वारंवार वेदना होतात. म्हणजे आपले जे स्नायू असतात ते स्नायू कमकुवत होऊन मग ते आपल्याला ज्यावेळेला आपण हाताच्या पायाच्या हालचाली करतो, त्यावेळेला मग ते वेदनाचं वाढत असतं.
सांध्याभोवतालच्या रेड ड्रॅमिनाला रक्तदाब कमी झाला तरीही आपलं युरिक ऍसिड याचं लक्षण आहे हे समजायचे. मूत्रमार्गाच्या भागातील जे संसर्ग आहेत त्यामुळे ते सुद्धा एक याचं लक्षण आहे. वारंवार मुतखडा होणे, हाडे आणि जॉईंटचं नुकसान होणे, मूत्रपिंडाचे काही रोग होणे, अटॅकचे त्रास, हाय बीपी, आपल्याला उठता बसताना त्रास होणं, अंगावर सूज येणं, लघवी करताना त्रास होणं, गुडघे दुखणं. आपण ज्यावेळेला सांध्याला हात लावतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला वेदना जाणवणं, पाठ आणि कंबर मध्ये वेदना जाणवणं, वारंवार लघवीला जावं लागणं, आपली हाताची बोटं सुजणं, आपले हात पाय दुखणं, चालताना त्रास होणं. ऋतू ज्यावेळेला आपण काय समजतो, ऋतू बदललाय, आता हिवाळा सुरू झालाय आणि हिवाळा सुरू झाल्यानंतर मला हा त्रास वाढलाय. हे आपली चुकीचा समज आहे. ह्या समजापोटी जर हे त्रास होत असतील तर आपण निवांत बसणं योग्य नाही. कारण ऋतू बदलामुळे होणारे त्रास जे असतात ते थोड्या पुरते असतात. ते थोड्या कालांतरानं ऋतूचं आपल्याला ज्यावेळेला सवय लागते त्यावेळेला ते बंद होतात. पण तरीही बंद जर नाही झाले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य राहणार आहे. सांध्याभोवतीची जी त्वचा असते ती लाल होणं, पाठीच्या खालच्या भागामध्ये वेदना होणं, मळमळ किंवा उलट्या होणं, लघवीचं नियंत्रण सुटणं किंवा लघवीमध्ये रक्त येणं, आपल्याला शरीरामध्ये गाठी झाल्यासारखं वाटणं. आपण गाठी चरबीच्या आहेत असं समजतो, पण त्या गाठी युरिक ऍसिड वाढल्यामुळे सुद्धा होऊ शकतात. हातापायाच्या बोटामध्ये सतत सतत आपल्याला टोचल्याची जाणीव होणं, हे सर्व जे आहेत ते युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणं आहेत. मग आता आपलं युरिक ऍसिड वाढलंय, आपण डॉक्टरांना दाखवलंय, तर आपण काय खायला पाहिजे याची आपण पाहणार आहोत. आता युरिक ऍसिड वाढलं, कुठलाही आपल्याला जर आजार झाला तर आपल्याला बरेच पथ्य पाणी डॉक्टर सांगत असतात. आणि मग आपली भावना असते की मी म्हणजे माझं वय कमी आहे आणि मी आतापासून किती पथ्य पाळायचे, त्यापेक्षा मी पथ्य न पाळलेली बरी म्हणून लोक सोडून देतात. कारण जी यादी डॉक्टर सांगतात ते न खाण्याची यादी खूप असते. आणि मग ह्या न खाण्याच्या यादी खूप सोडून मी आतापासून हे सोडायचं का ते सोडायचं का असा विचार करून आपण काय करतो, पथ्य सोडून देतो आणि त्या व्याधी ज्या असतात त्या वाढवून घेतो. आणि मग असे काही खूप असे चविष्ट प्रकार असतात ते सुद्धा युरिक ऍसिड आपल्याला कमी करू शकत असतात. मग यामध्ये आपण हळदीचा वापर अधिक करणं हे सुद्धा युरिक ऍसिड कमी करण्याला म्हणजे छान आहे. विविध ज्या भाज्या करतो त्यामध्ये आपण हळदीचं प्रमाण जास्त वाढवलं तर आपण युरिक ऍसिड कमी करायला मदत करू शकतो. हळद आणि आलं याचं लोणचं करून आपण जर ते नियमित आपल्या सेवनामध्ये ठेवलं तर याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो. मूग, मसूर, तूर यामध्ये हाय प्रोटीन असल्यामुळं ते युरिक ऍसिड वाढवतं. पण आपण त्याचं सूप पिऊ शकतो. जे शिजवून त्यामध्ये जे सूप काढतो त्यामध्ये हळद टाकून पिलं तर ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. डाळीचं घट्ट वरण खाणं चांगलं जरी नसलं तरी त्याचं शिजवलेलं जे पाणी, पातळ पाणी असतं ते पेज जे असतं ते आपल्या शरीराला ऊर्जा देत असतं. आपण पहा, व्यक्ती जर आजारी पडला तर त्याला भात आणि डाळ डाळ आणि तांदूळ शिजवून ते फक्त वरचं पाणी देत असतो आणि ते आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतं. आणि हेच युरिक ऍसिड कमी करायला सुद्धा आपल्याला मदत करत असतं. गुळवेलाच्या पानाची भाजी युरिक ऍसिडसाठी म्हणजे युरिक ऍसिड तर कमी करतेच, पण त्यासोबत ती रक्त शुद्ध करते, वजन कमी करते, आपली प्रतिकारशक्ती जी कमी असते ती प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेलाची जी भाजी असते ते आपल्याला मदत करत असते. कारली, पडवळ या भाज्या आपल्याला यासाठी फायदेशीर ठरतात. धने आणि जिरे उकळलेलं पाणी जर आपण दिवसभर गाळून पित राहिलो तरीही आपल्याला ते मदत करणार आहे. ओट्स, सफरचंद, ब्रोकोली, नाशपाती, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, काकडी, गाजर, आवळा, पेरू, मनुका हे पदार्थ आपण खाऊ शकतो. विलायची सुद्धा खाण्यानं युरिक ऍसिड आपलं कमी होत असतं. लहान विलायची, मसाल्याची मोठी विलायची नाही. लहान जी हिरवी विलायची असते ती आपल्याला ऍसिड कमी करण्यासाठी मदत करत असते. युरिक ऍसिड जास्त असलेल्या रुग्णांनी लाल कोबी खाल्ली तरी चालते. आपण जी नेहमी बाजारात येते
ती कोबी खाण्यापेक्षा लाल कोबी आपल्यासाठी फायदेशीर ठरत असते. ओव्याची जी पानं असतात ते सुद्धा आपल्याला म्हणजे फायदेशीर ठरत आहेत. युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहे. केळी आणि ड्रायफ्रुट्स मध्ये जर विचार केला तर अक्रोड हे एक ड्रायफ्रूट असं आहे की ते आपल्याला युरिक ऍसिड कमी करण्यासाठी मदत करत असतं. रात्री आपण अक्रोड भिजवले आणि जर 4-5 अक्रोड रात्री भिजवले आणि सकाळी जर खाल्ले तर ते आपल्यासाठी फायदेशीर आहेत. मग आता हे पाहिले आपण काय खायचं हे पाहिले. मग आपण युरिक ऍसिडची पातळी वाढल्यानंतर काय पदार्थ टाळले पाहिजेत ते आता पाहायचंय. आहारातील बदल युरिक ऍसिड आपल्याला काढून टाकण्यासाठी मदत करत असतात. मग अशा परिस्थितीत आपण काय खाणं टाळायचंय हे पाहायचंय. ओट्सचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये सध्या फिटनेसच्या ह्याच्यामध्ये ओट्स लो कॅलरी फूड म्हणून आपण जास्त प्रमाणात सेवन करतो. ते जास्त प्रमाणात सेवन न करता त्याचं प्रमाण आपण योग्य असं घेतलं पाहिजे. रेड मीटचं जे आहे ते आपण कमी प्रमाणात घेतलं पाहिजे. टाळलेलं योग सर्वात उत्तम. गव्हाचा कोंडा, सी फूड म्हणजे समुद्रातील प्राणी, बीन्स, डाळी, गोड पदार्थ जे सध्याच्या हॉटेलमध्ये ग्रेव्हीज वेगवेगळ्या असतात त्या ग्रेव्ही, पालक, मशरूम, मटार, चुका, आंबाडी, मेथी, करडई हे सुद्धा आपण कमी प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे. दारू आणि बियर हे टाळलं पाहिजे. दही भात हे सुद्धा त्या आपल्यासाठी घातक आहे. ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स बाकीचे ड्रायफ्रुट्स टाळायचे. मी आधीच सांगितलं पहा की अक्रोड हे एकमेव ड्रायफ्रुट्स आहे की ते आपल्याला युरिक ऍसिड कमी करायला मदत करत असतं. डुकराचं जे मांस आहे ते सुद्धा युरिक ऍसिड वाढवायला मदत करतं. यकृत, किडनी आणि स्वीट ब्रेड्स जे असतात ते यासारखं मांस जे असतं ते आपण म्हणजे आपण जे मांसाहार करतो त्यासोबत जे प्राण्यांचे म्हणजे अवयव आपल्या खाण्यामध्ये येतात ते आपण टाळले पाहिजेत कारण ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये युरिक ऍसिड वाढवतात. लोणी, मलाईयुक्त पदार्थ जे असतात ते आपल्याला टाळायचे. आईस्क्रीम, थंड जे पदार्थ आहेत ते टाळायचे. खोबरेल तेल टाळायचे. चेरी आणि ज्यूस व्यतिरिक्त फळांचे जे रस असतात ते आपल्याला टाळायचे. मका, राजमा, वाटाणे. राजमा आपण सांगत असतो पहा आपल्याला हाय प्रोटीन फूड आहे पण आपण ते फक्त आठवड्यातनं एकदा खायचंय. आपण राजमा चांगला म्हणले की त्याची सुरुवात रोज रोज करायला सुरुवात करतो आणि ते आपलं ऍसिड वाढवून ठेवतं. उडदाचे पापड, उडदाचे पापड सुद्धा हे आपल्यासाठी हानिकारक आहेत. साबुदाणा आणि भगरचं प्रमाण जर जास्त असेल तर ते सुद्धा आपल्याला युरिक ऍसिड वाढवण्यासाठी हानिकारक आहे. उसाचा रस, चिंचेचा जास्त प्रमाणात वापर, पाणीपुरी मधली पुरी आणि जे नासून आपण दूध नासून जे पदार्थ तयार करतो ते सुद्धा आपल्यासाठी हानिकारक आहेत. मी ही जी यादी सांगितली पहा तुम्ही जर विचार केला या यादीतील जर पदार्थ आपण जर खाल्ले तर आपल्याला ऍसिड पित्त झाल्यासारखा त्रास वाटतो पहा. साबुदाणा खाल्लं आपल्याला पित्त होतं, उडीद खाल्लं आपल्याला जळजळ होते. मग हे जळजळ होणं म्हणजे आपलं युरिक ऍसिड वाढलेलं जे प्रमाण असतं ते प्रमाण काही साध्यामध्ये जातं आणि काही त्याचं पित्त होत असतं. आणि मग हे सगळे पदार्थ ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला आपल्याला पित्ताचं प्रमाण आपलं वाढतं. त्यामुळे हे पदार्थ आपण टाळलेले खूप चांगले राहतील. आता युरिक ऍसिड कमी करायचंय. आपण त्याची लक्षणं पाहिली, कारणं पाहिली, ते झाल्यानंतर काय होऊ शकतं हे पण पाहिलं. तर आता आपण युरिक ऍसिड कमी करण्यासाठी काय उपाय आहेत ते उपाय पाहायचेत आपल्याला. जर आपण खूप प्रमाणात औषध जर घेत असू म्हणजे जास्त टॅबलेट आपल्या जर चालू असतील तर त्या सुद्धा आपल्याला युरिक ऍसिड वाढवतात. मग आपले जर औषध देण्या अगोदर बघा डॉक्टर एक गोळी पित्तासाठी देत असतं. त्याचं कारणच ते असतं की त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी. मग गोळ्यांचा मारा जर आपल्या शरीरामध्ये जास्त झाला तर युरिक ऍसिड आपलं नक्कीच वाढणार आहे. आपण स्ट्रेसफुल लाईफ जगत असू, व्यायाम करत नसू तर सुद्धा आपलं युरिक ऍसिड वाढतं. मग त्यासाठी आपल्याला योगासन, व्यायाम याचा आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आहारात आपण जास्त प्रमाणात फायबरचा समावेश करणं गरजेचं आहे.
कारण जे आहे फायबर जे असते ते आपण फायबरचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये खूप असं कमी प्रमाणामध्ये झालेलं असतं आणि मग त्यामुळं मूळव्याधासारखे त्रास सुद्धा आपल्याला त्यासोबत होत असतात. मग त्यासाठी आपल्याला फायबरचं प्रमाण वाढवायचंय. जे सॅलड वगैरे जे आपण सांगतो त्याचं प्रमाण आपण जर वाढवलं तर आपली युरिक ऍसिडची पातळी कमी होत असते. युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी वजन कमी करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जर आपण वजन कमी केलं तर आपलं युरिक ऍसिडची पातळी आहे ती कमी होत असते. व्हिटॅमिन सी चा आपण आहारामध्ये जास्त वापर केला पाहिजे. जसं की लिंबू वर्गीय जे फळं आहेत, स्ट्रॉबेरी, संत्री, लिंबू, आवळा याचा आपण आहारामध्ये वापर जास्त करायचा आहे. युरिक ऍसिड प्रभावीपणे कमी करण्यासाठी दिवसभर आपल्याला भरपूर पाणी प्यायचंय. आपले कोच आपल्याला पाणी किती प्यायचंय ते सांगतात. जर आपण योग्य ज्या प्रमाणामध्ये 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी जर पित असू, तर आपली किडनी चांगल्या प्रकारे काम करते आणि मग किडनीचं काम जर सक्रिय झालं, तर मग आपल्याला ते युरिक ऍसिड बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करत असते. त्यामुळं सर्वांनी पाण्याचं जे प्रमाण आहे, ते प्रमाण आपण खूप प्रमाणामध्ये पिणं गरजेचं आहे. आपण शरीराला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. शरीरातली पाणी पातळी कमी झाली, तर आपली शरीराची हायड्रेट लेवल कमी होते आणि मग युरिक ऍसिड जास्त प्रमाणामध्ये वाढल्यामुळं ते लहान आतड्याद्वारे शरीरातून काढून टाकले जाते. त्यामुळं आपण जर पाणी जास्त पिलं, तर काही प्रमाण आपलं किडनी बाहेर काढणार आहे आणि काही जे राहिलेलं एक्स्ट्राचं प्रमाण आहे, पाण्याचं प्रमाण जर आपल्या म्हणजे पिण्यामध्ये वाढलं, तर लहान आतड्याद्वारे ते बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला छान प्रकारे मदत होणार आहे. प्युरिन जास्त असलेले पदार्थ आपल्याला टाळायचे. खूप गोड पदार्थ आपली ऍसिडिटी वाढवून ठेवतात. त्यामुळं ते गोड पदार्थ आपल्याला कमी करायचे. मग गोड पदार्थामध्ये केवळ फक्त गोड पदार्थ म्हटलं तर फक्त मिठाई आपल्याला बंद करायची नाही. तर वेगवेगळे कोल्ड ड्रिंक्स जे आपण घेतो, ते कोल्ड ड्रिंक्स कमी करायचे. पॅकेट बंद फूड जे आहेत ते आपल्याला टाळायचे. आठवड्यातून 2-3 वेळा आपण ॲपल सायडर व्हिनेगर जे असतं, त्याचं जर सेवन केलं तर त्याचा आपल्याला खूप छान असा फायदा होत असतो. मद्यपान आपल्याला टाळायचंय. जास्त प्रमाणात जर आपण मद्यपान केलं तर आपलं युरिक ऍसिड वाढतं आणि मग ते नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवणं कठीण जातं किडनीला. त्यामुळं आपण ते त्याचं प्रमाण बंद करून टाकायचे. युरिक ऍसिडची पातळी वाढवणारी जी डॉक्टर आहे म्हणजे औषधं आहेत, ते आपण टाळायचे. डॉक्टर अगोदरच विचारतो तुम्हाला म्हणजे ऍसिडिटीचा त्रास आहे का? जर ऍसिडिटीचा त्रास असेल तर डॉक्टर आपल्याला औषधाचे जे ज्या औषधामुळे युरिक ऍसिड वाढतं ते औषधं डॉक्टर देत नसतात. त्यामुळं आपण जे ज्या औषधामुळे युरिक ऍसिड वाढतं, ते आपण टाळणं गरजेचं आहे. योग्य प्रमाणात जर आपण कॉफी पिली, तर ती सुद्धा आपल्याला युरिक ऍसिड नियंत्रणात करण्यासाठी मदत होते. मग योग्य प्रमाण म्हणजे काय? आपण दिवसातनं 1 वेळेला जास्तीत जास्त 2 वेळेला घेऊ शकतो. त्यापेक्षा जर त्याचं प्रमाण वाढलं, तर त्याचे दुसरेच विपरीत परिणाम आपल्यावर होत असतात. आता आपण हे पाहिले बाकीचे उपाय, ते म्हणजे आपली जीवनशैली बदलून आहारात बदल करून जे करायचे ते पाहिले. यानंतर आपल्याला पाहायचंय घरगुती उपाय आपण यावर काय करू शकतो. तर पहिलं आहे सकाळी रिकाम्या पोटी 2-3 अक्रोड खाणं. हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर 1 चमचा जवस चावून खाणं. आपण जे जेवणानंतर बडीशोप, सुपारी खातो, त्यापेक्षा आपण जर जवसाचं सेवन जर आपण करत असू, तर ती आपल्याला मदत करणार आहे. कोरफडीचा रस आणि आवळ्याचा रस हे आपण एकत्र करून जर पिलं, तर ते सुद्धा आपल्यासाठी मदत करणार आहे. दररोज नारळ पाणी जर पिलं, तर नारळ पाणी आपली ऍसिडिटी कमी करण्यासाठी, युरिक ऍसिड कमी करण्यासाठी मदत करत असतं. आहारामध्ये ओव्याचा समावेश आपण करू शकतो. पाण्यासोबत आपण ओवा खाल्ला तरी चालतो. चमचाभर अश्वगंधाची पूड, चमचाभर मध जर आपण गरम दुधामध्ये मिसळून पिलं, तर ते आपल्याला युरिक ऍसिड कमी करायला मदत करत असतं. पण अश्वगंध गरम असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये मात्र त्याचं प्रमाण कमी करायचंय. फक्त आपण पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त घेऊ शकतो. पण उन्हाळ्यामध्ये मात्र ते प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. मग युरिक ऍसिड मुळे शरीरामध्ये गाठी होतात
आणि हे गाठी बाहेर काढण्यासाठी आपण पाण्यामध्ये जर 1 चमचा बेकिंग सोडा घालून जर आपण ते पाणी पिलं, तर आपल्या गाठी विरघळण्यासाठी मदत होतात. मग 1 चमचा बेकिंग सोडा म्हणजे चमचा कुठला वापरायचा? आपला मोठा चमचा नाही. जे छोटा चमचा असतो, एकदम छोटा आपण हळद वगैरे घालण्यासाठी वापरतो, तो छोटा चमचाभर एक बेकिंग पावडर घालून आपण पाणी जर पिलं, तर आपल्या शरीरातील गाठी लवकर वितळण्यासाठी मदत होत असते. हाय प्रोटीन फूड आपल्याला टाळायचे. ते आपल्या बॉडीमधलं युरिक ॲसिडचं प्रमाण खूप प्रमाणात वाढवत असतं. किडनी खराब असल्यास युरिक ॲसिड पूर्णपणे बाहेर पडत नाही. यामुळं ही लेव्हल वाढत असते. जास्त उपवास करणं किंवा गरजेपेक्षा जास्तीची डायटिंग करणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे. आता मी आधी सांगितलं पहा, म्हणजे प्युरिनयुक्त पदार्थ आपण टाळायचे. मग प्युरिनयुक्त पदार्थ नेमके कोणते आहेत? जास्त ज्यामध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त आहे ते पदार्थ कोणते आहेत? तर दारू, बियर, मासे, कोळंबी, झिंगा, खेकडा, मांसाहारी काही पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स ज्या पदार्थामध्ये फॅट लेव्हल जास्त असते ते पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट आणि मटार यामध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त असतं. लसणाच्या पाकळ्या जर आपण चावून खाल्ल्या तर त्या आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. आता युरिक ॲसिड मुळे सांधे दुखतात हे मी अगोदर सांगितलं होतं. आपल्या हालचालीला त्रास होतो. हा वाढलेला त्रास कमी करण्यासाठी सुद्धा आपण काही घरगुती उपाय करू शकतो. त्यामध्ये लसूण पाकळ्या आपण जर बारीक वाटल्या आणि त्याचं जे मिश्रण असतंय ते मिश्रण आपण जर सांध्यावर लावलं तर आपले सांधेदुखी कमी करण्यासाठी ते मदत करत असते. आल्याचं सुद्धा प्रमाण खाण्यामध्ये चांगलं असतं. आपल्या शरीरामध्ये जी वाढलेली सूज असते, वेदना असतात, ते आपलं आलं कमी करत असतं. आपण आलं ज्यावेळेला मिळत नाही त्यावेळेला आपण सुंठीचा सुद्धा वापर करू शकतो. आणि लसणाप्रमाणे आलं सुद्धा आपण बारीक वाटून त्याचा लेप आपण सांध्यावर लावू शकतो, जेणेकरून वेदना कमी करण्यासाठी त्या आपल्याला मदत करत असतात. 2 कप पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आल्याचा रस हे मिश्रण आपण 10 मिनिट गरम करायचे आणि मग ते थंड झाल्यावर प्यायचंय. ते सुद्धा आपल्या वेदना कमी करण्यासाठी मदत करत असतं. कोरफडीचा गर कोरफडीचा गर जर आपण ज्या ठिकाणी वेदना आहेत, त्या ठिकाणी जर लावला, तर त्या आपल्याला वेदना कमी करण्यासाठी मदत करत असतात. एरंडेल तेलाचा मसाज हे सुद्धा आपल्याला वेदना कमी करण्यासाठी मदत करत असतं. पण एरंडेल तेल वापरत असताना ते थोडंसं कोमट करून घेणं गरजेचं आहे. हे उपाय जर आपण केले घरगुती, तर सुद्धा आपण त्यापासून थोडासा म्हणजे विसावा मिळवू शकतो आपण. मग युरिक ॲसिडची पातळी किती पाहिजे? हे आपल्याला पाहायचंय. युरिक ॲसिड आपण चेक केलं, तर पुरुषासाठी ते 7 पेक्षा जास्त ज्यावेळेला युरिक ॲसिडची पातळी असते, त्यावेळेला ती जास्त मानली जाते आणि महिलांमध्ये 6 पेक्षा जास्त असेल तर ती जास्त मानली जाते. मग कुठलीही लेव्हल ही आहे ते फक्त जास्त असून चालत नाही, तर ते कमी सुद्धा म्हणजे जास्त झाल्यावर पण आपल्याला त्रास होतो आणि कमी झाल्यावर सुद्धा त्रास होतो. मग आपली ती लेव्हल 6 पेक्षा जास्त नको आहे आणि 2 पेक्षा कमी नको आहे. जर 2 पेक्षा कमी झाली तरी युरिक ॲसिड आपलं कमी झालं तरी आपल्याला त्रास होत असतात. मग युरिक ॲसिडची पातळी किती पाहिजे? तर ती महिलांमध्ये 2.4 ते 6 ही नॉर्मल लेव्हल आहे आणि पुरुषामध्ये ती 3.4 ते 7 ही नॉर्मल लेव्हल आहे. मग यामध्ये जर आपल्याला कायमची सुटका करून घ्यायची असेल, तर आपली जीवनशैली आणि आहार बदलून आपण यामधनं कायम सुटका करू शकतो. 20% व्यायाम, 80% आहार हे जेव्हा आपल्याला कोच वारंवार सांगत असतात, ते जर आपण अवलंबलं, नियमित त्याचा वापर केला, तर आपण यापासून कायमची सुटका करू शकतो. उंचीनुसार जे आपल्याला आदर्श वजन असतं, ते जर आपण आदर्श वजन जर ठेवलं, तर सुद्धा आपलं युरिक ॲसिड आपली लेव्हलमध्ये राहणार आहे. आपण जे लोक रोज उठून व्यायाम करतो, सकस संतुलित आहार घेतो, आपण जर युरिक ॲसिडची पातळी चेक केली, तर आपली ती नॉर्मल लेव्हल राहत असते आणि मग सांध्यावरचा भार जो असतो, तो सुद्धा कमी होतो. उंचीनुसार जर आपण आदर्श वजन ठेवलं, तर आपल्या सांध्यावर जो त्या वजनाचा भार पडतो, तो सुद्धा कमी होतो आणि आपले सांधे मजबूत होत असतात. त्यामुळे आपण नियमित व्यायाम, सकस संतुलित आहार हे घेऊन आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून
आपण याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. सकस संतुलित आहार जो की मी आज चॉकलेट फ्लेवर माझा आवडता जो आहे तो घेतलेला आहे. यामध्ये योग्य प्रकारचे घटक सर्व मिळाल्यामुळं आपण सर्व गोष्टीवर नियंत्रण मिळवू शकतो. माझ्याकडनं एवढंच होतं. लास्टला मी फक्त 2 मिनिटामध्ये माझा अनुभव शेअर करणार आहे.